आज आपण बनवणार आहोत हेल्दी नाचणीची बिस्किटे. फक्त अर्धा कप तुपामध्ये खूप सारे बिस्किटे तयार होतात. ही रेसिपी खूप सोपी आणि मुलांसाठी परफेक्ट आहे. नाचणी ही कॅल्शियम आणि फायबरने भरलेली आहे, त्यामुळे हा पदार्थ मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. नाचणीची बिस्किटे बनवण्यासाठी आपल्याला 1 कप नाचणी पीठ, अर्धा कप तूप, अर्धा कप गूळ पावडर, पाव कप गव्हाचे पीठ, दूध आपण लागले तर वापरणार आहोत, 2 चमचे कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा लागणार आहे. सगळ्यात आधी एका बाउलमध्ये अर्धा कप तूप घेऊयात. तुपामध्ये अर्धा कप गूळ पावडर टाकून घेऊयात. गूळ टाकल्यानंतर तूप आणि गूळ 8 ते 9 मिनिटं छान पेटून घेऊयात. 8 ते 9 मिनिटांनी छान पेटून घेतले की मिश्रण एकदम हलकं होऊन जातं. तयार मिश्रणामध्ये 1 कप नाचणीचे पीठ, पाव कप गव्हाचे पीठ, 2 चमचे कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकून घेऊयात. सर्व साहित्य मिश्रणामध्ये टाकले की हलक्या हाताने त्याला 1-2 मिनिटं पूर्णपणे मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्या हाताने एक छान असा गोळा तयार करण्याचा प्रयत्न करून घेऊयात. पण यामध्ये दुधाचा वापर केलेला नाही. आपण जे तूप आणि गूळ पेटवून घेतले होते त्यामुळे आपल्याला दूध लागणार नाही. 1-2-3 मिनिटांमध्ये पीठ मळून तयार होते. पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियममध्ये ठेवायचं, म्हणजे बिस्किटे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात. मी इथे पीठ सैल करून घेतले आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण बिस्किटांना आकार देऊ शकतो. गोल, चौकोनी, त्रिकोणी. त्यावरती एक गोळा घेऊन त्याला थोडंसं प्रेस करून घेऊयात. आपण सर्व बिस्किटे तयार करून घेतली आहेत. त्यावरती आपण चाकूच्या साहाय्याने हवी ती डिझाईन काढू शकतो. बिस्किटाच्या वरती आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट बारीक करून लावू शकतो. प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये बिस्किटं 40 मिनिटं बेक करून घेऊयात. 35 ते 40 मिनिटांमध्ये बिस्किटं अगदी बेक होऊन जातात. तुम्ही पाहू शकता आपली बिस्किटं बेक झालेली आहेत. थंड झाली की बिस्किट एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, शरीरासाठी हेल्दी, पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियम आणि फायबरने भरलेली नाचणीची बिस्किटे. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. करायला एकदम सोपी आणि साधी, आणि तुमच्याही मुलांना आणि घरच्यांना ही बिस्किटे करून खायला द्या. एकदम पौष्टिक आणि हेल्दी.